आजची आपली चर्चा एका मोठ्या काय म्हणतात त्याला कॉस्मिक लीगल केस सारखी आहे. हो, अगदी. विचार करा, मानवतेने म्हणजे या साहित्यात ज्याला पहिला आदम म्हटले आहे, त्याने एका खटल्यात आपला वारसा हक्क गमावलाय. सृष्टीवर राज्य करण्याचा अधिकार. बरोबर. आणि मग एक नवीन प्रतिनिधी येतो, शेवटचा आदम, आणि तो हक्क परत मिळवण्यासाठी लढतो. आज आपण या साहित्याच्या आधारे या खटल्यातील प्रत्येक डावपेच, पुरावे आणि अंतिम निकाल समजून घेणार आहोत. आणि या कथेची सुरुवातच एका अत्यंत नाट्यमय आणि म्हणजे अविश्वसनीय घटनेने होते. कोणती? देव स्वतःच एक सृष्टीप्राणी बनतो. म्हणजे या कॉस्मिक केसमध्ये न्यायाधीशच स्वतः आरोपीच्या बाजूने लढायला उतरतो, पण एक सामान्य वकील म्हणून. हा मुद्दा समजून घेतल्याशिवाय पुढची केस आपल्याला कळणारच नाही. बरोबर. चला तर मग या खटल्याच्या पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. भूमी परत मिळवणे. आता भूमी म्हटल्यावर मला तर जमिनीचा तुकडाच आठवतो, पण इथे अर्थ नक्कीच वेगळा असणार नाही का? हो, नक्कीच. कारण साहित्यात असं म्हटलंय की येशूने आपल्या रक्ताने आपले शरीर विकत घेतले. याचा भूमीशी काय संबंध? अगदी बरोबर प्रश्न आहे. इथेच या कथेची गुंतागुंत सुरू होते. या साहित्यानुसार भूमी म्हणजे प्रत्यक्ष मानवी शरीर. मानवी शरीर? हो. विचार करा, जुन्या काळात म्हटलं जायचं की शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. याच तर्काने मानवी शरीर हीच ती गमावलेली भूमी आहे, जी परत मिळवली जात आहे. थांबा, म्हणजे ही लढाई जमिनीच्या तुकड्यासाठी नाही, तर आपल्या स्वतःच्या शरीरांवर ताबा मिळवण्यासाठी आहे. ही कल्पनाच किती वेगळी आहे. हो. जेव्हा एखादी व्यक्ती विश्वास ठेवते, तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्या शरीरात म्हणजे त्या मंदिरात वास्तव्य करू लागतो. अच्छा. आणि याच पवित्र आत्म्याच्या वास्तव्यामुळे त्या व्यक्तीला पापावर म्हणजे शरीराच्या चुकीच्या इच्छांवर मात करण्याची शक्ती मिळते. म्हणजे भूमी परत मिळवली जात आहे. म्हणजे पापावर विजय मिळवणं हे काहीतरी हवेत घडणारं फक्त आध्यात्मिक नाही, तर त्याचे थेट शारीरिक परिणाम आहेत. निश्चितच. या साहित्यात हाच मुद्दा ठळकपणे मांडला आहे. जे पापावर विजय मिळवतात त्यांच्यासाठी त्यांच्या शरीरावरचा शाप संपतो. शरीरावरचा शाप? हो. त्यांना पवित्र आत्म्याच्या मदतीने एक नवीन आध्यात्मिक आणि शापमुक्त शरीर मिळतं. याचंच अंतिम रूप म्हणजे पुनरुत्थान. म्हणजे शरीर पुन्हा जिवंत होतं? हो, पण ऐहिक वासनांशिवाय. म्हणजे शरीर आणि आत्मा या दोन्हींनाही एक प्रकारे नवं जीवन मिळतं. ही एक संपूर्ण पुनर्स्थापना आहे. जमिनीवरचा शाप संपतो आणि शरीर परत मिळतो, ही कल्पनाच खूप मोठी आहे. पण मग प्रश्न येतो की जर शरीर परत मिळालं, तर मग त्यासोबत येणारा अधिकार म्हणजे सृष्टीवर राज्य करण्याचा हक्क, त्याचं काय झालं? बरोबर. इथे पहिला आणि शेवटचा आदम यांची संकल्पना येते, बरोबर? अगदी बरोबर. तुम्ही अगदी योग्य धागा पकडला आहे. याला आपण एका कायदेशीर उदाहरणाने समजू शकतो. समजा एका कुटुंबाच्या प्रमुखाने म्हणजे पहिल्या आदमने एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण मालमत्ता गमावली. ठीक आहे. तर आता कुटुंबातीलच दुसरं सदस्य म्हणजे शेवटचा आदम कायदेशीर मार्गाने प्रत्येक नियम पाळून ती मालमत्ता पुन्हा जिंकतो. तो ती स्वतःसाठी नाही, तर संपूर्ण कुटुंबासाठी परत मिळवतो. म्हणजे पहिल्या आदमने, जो मानवतेचा प्रतिनिधी होता, पाप करून सृष्टीवरचा कारभारी म्हणून असलेला अधिकार गमावला. तो अधिकार मग सैतानाकडे गेला. हो. आणि शेवटचा आदम म्हणजेच येशू, ज्यांनी कधीच पाप केला नाही, त्याने तो अधिकार कधीच गमावला नाही. कधीच नाही. म्हणून जेव्हा सैतानाने त्याला मोहात पाडून जगातील सर्व राज्यांवर हक्क देऊ केला, तेव्हा येशूने ते नाकारलं. हो, कारण ती राज्य मुळात शेवटच्या आदमच्याच मालकीची होती, सैतानाच्या नाही. तो फक्त त्यावर बेकायदेशीर ताबा मिळवून बसला होता. थांबा, म्हणजे या साहित्यानुसार ही लढाई जिंकण्यासाठी येशूने आपले दैवी पत्ते वापरलेच नाहीत? अजिबात नाही. त्याने एका सामान्य माणसासारखी नियमांप्रमाणे ही लढाई जिंकली. ही कल्पना तर सगळा दृष्टिकोनच बदलते. वाव. याचा अर्थ त्याने कोणताही अनफेअर ॲडव्हान्टेज घेतला नाही. म्हणजे त्याने मानवी रूप घेतलं. त्याने सैतानाला देवी शक्तीने नाही, तर एक सृष्ट प्राणी म्हणून, एक माणूस म्हणून हरवलं. त्याने कोणताही देवी शॉर्टकट वापरला नाही. आणि असं करून त्याने काय सिद्ध केलं? त्याने हे सिद्ध केलं की देवाच्या आज्ञा पाळणं शक्य आहे. त्याने मानवतेसाठी म्हणजे त्याच्या धाकट्या भावांसाठी एक आदर्श आणि एक मार्ग तयार केला. मग याचा आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी म्हणजेच पहिले आदमसाठी काय अर्थ होतो? आपण तो गमावलेला हक्क परत कसा मिळवतो? शेवटच्या आदममुळे पहिला आदम म्हणजेच मानवता आपला गमावलेला शासनाचा हक्क परत मिळवते. पण हे लगेच घडतं का? नाही. साहित्यात म्हटल्याप्रमाणे हे अजून पूर्णपणे साध्य झालेलं नाही.
सध्या ते पवित्र आत्म्याद्वारे अंशतः प्रकट होतं, जसे की विश्वासणाऱ्यांना दुष्ट आत्म्यांना घालवण्याची शक्ती मिळते. अच्छा, म्हणजे एक झलक मिळते. हो, पण या हक्काची पूर्ण पुनर्स्थापना सहस्र वर्षांच्या राज्यात म्हणजे मिलेनियल किंगडममध्ये होईल, जिथे सैतानाला 1000 वर्षांसाठी बांधून ठेवलं जाईल. आणि मग मानवता पुन्हा राज्य करेल? हो, मानवतेचा प्रतिनिधी म्हणून पहिला आदम येशूच्या हाताखाली पुन्हा एकदा सृष्टीवर राज्य करेल. ठीक आहे, पण इथेच मला एक मोठा प्रश्न पडतो. विचारा. जर विजय मिळालाच आहे, केस जिंकलीच आहे, तर मग येशू सैतानाला आत्ताच शिक्षा देऊन राज्य का स्वीकारत नाही? इतका वेळ का थांबायचं? हा उशीर कशासाठी? हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे आणि याचं उत्तर या साहित्याच्या गाभ्याशी जोडलेलं आहे. यासाठी 2 मुख्य कारणं दिली आहेत. पहिलं कारण काय? पहिलं कारण म्हणजे शहीद साक्षीदारांची एक निर्धारित संख्या आहे, जी अजून पूर्ण झालेली नाहीये. शहीद साक्षीदार? हो, हे ते लोक आहेत ज्यांनी देवाच्या वचनासाठी आणि साक्षीसाठी आपला जीव दिला. त्यांची संख्या पूर्ण होण्याची वाट पाहिली जात आहे. आणि दुसरं कारण? ते तर मला अधिक महत्वाचं वाटतंय. हो, दुसरं आणि अधिक महत्वाचं कारण म्हणजे देवाच्या आज्ञांची सत्यता आणि न्याय्यता. संपूर्ण सृष्टीला, विशेषतः देवदूतांना, अजून पूर्णपणे सिद्ध करून दाखवायची आहे. एक मिनिट, देवदूतांना? देवदूतांना पुरावा हवा, ही कल्पनाच धक्कादायक आहे. हो, आपण तर देवदूतांना देवाच्या इच्छेचे पालन करणारे मानतो. म्हणजे स्वर्गातही देवाच्या निर्णयांवर 100% विश्वास नाहीये का? ह्या साहित्यानुसार देवदूतांमध्येही एक प्रकारचा संशयवाद आहे असं म्हणता येईल? संशयवाद हा शब्द कदाचित योग्य नसेल, पण त्यांच्या मनात प्रश्न नक्कीच आहेत. असं का? या धर्मशास्त्रीय चौकटीनुसार सैतानही एकेकाळी एक देवदूतच होता. त्यामुळे देवदूतांना हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं आहे की देवाच्या आज्ञा खरोखरच न्याय्य आणि प्रेमावर आधारित आहेत का. आणि माणसं त्या खरोखर पाळू शकतात का? अगदी. माणसं जे त्यांच्यापेक्षा कमी शक्तिशाली आहेत, ते त्या पाळू शकतात की नाही हे त्यांना बघायचंय. आणि त्यासाठी शहीदांची भूमिका महत्वाची ठरते. अगदी. जेव्हा देवदूत पाहतील की माणसं देवाच्या आज्ञा पाळण्यासाठी मरायलाही तयार आहेत, तेव्हा ते त्यांच्यासाठी अंतिम पुरावा असेल. ते पहिलं पुनरुत्थान पाहून म्हणतील की हो, देवाचा मार्गच योग्य आहे. आणि मग त्यांच्या मनातली शंका दूर होईल. हो, आणि यात एक व्यावहारिक मुद्दाही आहे. जर सैतानाला आत्ताच शिक्षा दिली तर पापी मानवतेला, म्हणजेच पहिल्या आदमलाही शिक्षा द्यावी लागेल. कारण तांत्रिकदृष्ट्या तोही गुन्हेगार आहे. खरंय. त्यामुळे हा उशीर मानवतेला पश्चात्ताप करून तारण मिळवण्यासाठी एक संधी देतो. वा, म्हणजे हा उशीर फक्त एक प्रतीक्षा नाही, तर तो तारणांच्या मोठ्या योजनेचा एक भाग आहे. हे खूपच तर्कशुद्ध वाटतंय. बरोबर. ठीक आहे. यानंतर साहित्याचा रुख 2 मुख्य कृतींकडे वळतो: प्रेम सिद्ध करणे आणि पापावर विजय मिळवणे. मला एक गोष्ट खटकतीये. कोणती? प्रेम सिद्ध झालं ठीक आहे, पण प्रेम आणि पापावर विजय मिळवणं या 2 गोष्टी साहित्यात जोडल्या कशा आहेत? कारण प्रेम ही एक भावना आहे आणि पाप ही एक कृती. या दोन्हींचा थेट संबंध कसा लागतो? तुम्ही खूप खोलवरचा प्रश्न विचारला आहे. या साहित्यानुसार हा संबंध थेट आणि अतूट आहे. तो कसा? प्रेम कसं सिद्ध झालं? तर सर्वोच्च त्यागातून. देव म्हणजेच सुपुत्र सृष्टीसाठी मरण पावतो. पिता देव पापी पहिल्या आदमसाठी आपल्या मुलाचा त्याग करतो. हे प्रेम समजून घेणे हीच ती किल्ली आहे जी विश्वासणाऱ्यांना देवाच्या आज्ञा स्वेच्छेने पाळण्यास प्रवृत्त करते. हे अगदी खरं आहे. जेव्हा आपण एखाद्यावर खरंच प्रेम करतो, तेव्हा त्यांच्यासाठी काही करणं आपल्याला काम वाटत नाही, उलट आनंद मिळतो. हीच भावना इथे वैश्विक पातळीवर मांडली आहे. बरोबर. जेव्हा लोकांना कळतं की देवाने त्यांच्यासाठी केवढा मोठा त्याग केला आहे, तेव्हा ते त्याच्यावर प्रेम करू लागतात. आणि मग आज्ञा पाळणं हे ओझं वाटत नाही, तर प्रेमाची अभिव्यक्ती बनते. आणि जेव्हा तुम्ही प्रेमापोटी आज्ञा पाळता, तेव्हा तुम्ही पापावर आपोआप विजय मिळवता. कारण पाप म्हणजे मुळात आज्ञा मोडणंच आहे. आणि याचा थेट संबंध शेवटच्या आदमच्या म्हणजेच येशूच्या जीवनाशी आहे. तो निष्पाप होता हे तर आपल्याला माहीत आहे. हो. पण साहित्यात म्हटलंय की पापाची मजुरी मृत्यू आहे. मग येशू जो निष्पाप होता तो मेला कसा? इथेच तर या कॉस्मिक केसमधला सर्वात मोठा ट्विस्ट आहे. नियम असा आहे की जो पाप करतो तोच मरतो. बरोबर. येशूने कधी पाप केला नाही. तो पूर्णपणे निष्पाप होता. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या मृत्यू त्याला रोखू शकत नव्हता. त्याच्यावर मृत्यूचा कोणताही हक्क नव्हता. मग तो मेलाच कसा? तो मेला कारण त्याने इतरांची पापं म्हणजेच पहिल्या आदमची पापं स्वतःवर घेतली. अच्छा. पण तो स्वतः निष्पाप असल्यामुळे मृत्यू त्याला कायमचा बंदी बनवून ठेवू शकला नाही. म्हणून त्याचं पुनरुत्थान हे पापावरील त्याच्या विजयाचा निर्णायक आणि कायदेशीर पुरावा आहे. वा,
म्हणजे पुनरुत्थान हा केवळ एक चमत्कार नव्हता, तर ते एका निष्पाप आयुष्याचं लॉजिकल फळ होतं. जसं गणिताचं उत्तर बरोबर येतं. हा विचारच किती वेगळा आहे. मृत्यू नाही. हे देवाच्या संपूर्ण योजनेला प्रमाणित करतं. हो, त्याच्या न्यायाला आणि प्रेमाला. म्हणूनच येशूला प्रथम फळ म्हटलं आहे, कारण हे साध्य करणारा तो पहिला ठरला. चला, आता या चर्चेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. येशूने पापावर विजय मिळवला, त्याने मार्ग दाखवला. पण हा विजय इतरांपर्यंत, आपल्यासारख्या सामान्य माणसांपर्यंत कसा पोचतो? केवळ एक आदर्श समोर ठेवून पुरेसा आहे का? नाही, केवळ आदर्श पुरेसा नाही. इथेच पवित्र आत्म्याची भूमिका येते, जो देवाच्या योजनेतील एक्झिक्युटिव्ह आर्म आहे. म्हणजे प्रक्रिया कशी आहे? या साहित्यात दिलेली प्रक्रिया अशी आहे. पहिली पायरी आहे पश्चाताप, म्हणजे आपल्या चुका मान्य करणे आणि त्याबद्दल वाईट वाटणे. ठीक आहे. दुसरी पायरी आहे येशूच्या रक्ताद्वारे क्षमा मिळवणे. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची पायरी, जेव्हा एखाद्याला क्षमा मिळते तेव्हा त्याला पवित्र आत्म्याचं दान मिळते. आणि हा पवित्र आत्मा नक्की काय करतो? तो आपल्याला रोबोटसारखं चांगलं वागायला लावतो का? नाही, अजिबात नाही. तो व्यक्तीची निवड करण्याची क्षमता काढून घेत नाही. उलट पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांना त्यांच्या शारीरिक वासनांवर आणि पापावर विजय मिळवण्यासाठी आतून सामर्थ्य देतो. म्हणजे आतून शक्ती देतो. हो, म्हणजे व्यक्तीला स्वतःच्या मर्यादित बळावर नाही, तर देवाच्या असीम शक्तीने पाप टाळण्याची क्षमता मिळते. ती व्यक्ती पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली राहण्याचा पर्याय निवडते आणि पापावर विजय मिळवते. आणि हे पुन्हा पुनरुत्थानाच्या कल्पनेकडे घेऊन जातं, नाही का? बरोबर. कारण जो पापावर विजय मिळवतो तोच मृत्यूवर विजय मिळवू शकतो. हो, जे पापावर विजय मिळवतात ते मृत्यूवरही विजय मिळवतात आणि त्यांचं पुनरुत्थान होते. साहित्यात पुन्हा एकदा शहीदांचा विशेष उल्लेख आहे. ज्यांना पहिल्या पुनरुत्थानाचा मान मिळतो. अगदी. त्यांचं पुनरुत्थान हे देवदूतांच्या कोर्टात सादर केलेला अंतिम पुरावा म्हणून काम करतं की देवाच्या आज्ञा पाळणं शक्य आहे आणि त्याचा परिणाम अनंत जीवन आहे. आणि मग या सगळ्याचा शेवट कसा होतो? या कॉस्मिक केसचा अंतिम निकाल काय लागतो? एकदा देवाचे प्रेम आणि न्याय संपूर्ण सृष्टीला, म्हणजे देवदूत आणि मानव दोघांनाही पूर्णपणे पटले की ते देवावर मनापासून प्रेम करतील. आणि जे देवावर प्रेम करतात ते पुन्हा पाप करणार नाहीत. आणि जे पाप करत नाहीत त्यांना मृत्यू येणार नाही, ते अनंत काळ जगतील. हीच निर्मितीची अंतिम पूर्तता आहे. बरोबर. जिथे सृष्टी आणि निर्माता यांच्यात प्रेमाचं आणि विश्वासाचं नातं पुन्हा एकदा प्रस्थापित होतं. तर या सगळ्यातून आपण काय शिकलो? आपण एका गुंतागुंतीच्या धर्मशास्त्रीय खटल्यातून प्रवास केला. 2 आदमची कल्पना, दैवी शक्तीने नव्हे तर एक सृष्ट प्राणी म्हणून मिळवलेला विजय. आणि तारणाची एक अशी योजना जी केवळ मानवांसाठी नाही, तर देवाचे प्रेम आणि न्याय संपूर्ण सृष्टीला, अगदी देवदूतांनाही सिद्ध करण्यावर अवलंबून आहे. यातील मुख्य धागा हा आहे की विजय केवळ शत्रूला हरवण्यापुरता मर्यादित नाही. तो एका जीवनशैलीची, एका तत्वाची सत्यता सिद्ध करण्याबद्दल आहे, जी प्रेम आणि आज्ञाधारकेवर आधारित आहे. आणि महत्वाचं म्हणजे तो विजय केवळ स्वतःपुरता न ठेवता तो इतरांसाठीही उपलब्ध करून देण्याबद्दल आहे. अगदी बरोबर. चर्चेच्या शेवटी या साहित्यावर आधारित एक विचार करायला लावणारा प्रश्न. या संपूर्ण कथेत देवदूतांना आज्ञांची सत्यता सिद्ध करण्यात शहीदांच्या भूमिकेवर खूप भर दिला आहे. हो, दिला आहे. यामुळे एक विचारप्रवर्तक प्रश्न निर्माण होतो. या धर्मशास्त्रीय प्रणालीमध्ये अंतिम योजनेसाठी देवदूतांची खात्री पटवणे हे मानवतेच्या तारणा एवढेच महत्वाचे आहे का, की मग कदाचित त्याहूनही अधिक?